विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ चेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. तर सध्या 2023-24 मध्ये जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत आहेत आणि जे नीट ही परीक्षा देण्यासाठी खूप दिवसापासून तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी फॉर्म कसा भरावा ही माहिती आपण मागच्या तासाला दिली. काय मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिली, कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ती माहिती त्या ठिकाणी दिली. आता या व्हिडिओमध्ये आपण नीट परीक्षेसाठी कुठला पॅटर्न आहे, सिस्टम नेमकी कशी चालते, ही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने सगळ्या बाबी 2-4-5 व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत आपण. तर आता पॅटर्न नेमका कसा राहणार आहे ते जाणून घेऊया. निश्चितच जे विद्यार्थी नीटची तयारी करता आहेत त्यांना आतापर्यंत हा पॅटर्न माहिती नसेल असं काही नाही. ती सगळी गोष्ट माहित करूनच ते तयारी करीत असतात. परंतु तरी सुद्धा आता जे काही ब्राउचर NTA ने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामधले जे काही बाबी आहेत ते जाणून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, या चॅनल सबस्क्राईब बटनावर अद्यापपर्यंत क्लिक केलं नसेल तर क्लिक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील, म्हणजे तुम्हाला वाट पाहायची आवश्यकता असणार नाही. आपण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका. बघूया मित्रांनो पॅटर्न काय आहे नेमका. तर ही जी काही नीट परीक्षा आहे 2024 मध्ये होऊ घातलेली मे महिन्यामध्ये, त्याच्यासाठी असं दिलेलं आहे बघा की ईच सब्जेक्ट विल कन्सिस्ट ऑफ सेक्शन. प्रत्येकामध्ये 2-2 सेक्शन आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये बायोलॉजीचे 2 भाग केले आहेत, बॉटनी, झुलॉजी. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन्स आहेत आणि सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन्स आहेत. तर याच्यापैकी तुम्हाला 15 क्वेश्चन्स candidates can choose to attempt any 10 questions, so the total number of questions and utilization of time will remain the same. आता याच्यामधून हे सेक्शन बी मध्ये जे काही 15 क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी तुम्हाला 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, बरोबर. म्हणजे हे लक्षात ठेवा, एक क्वेश्चन जो आहे तो 4 मार्कासाठी आहे. तो आपल्याला इथं दिसतोय बघा, 35 क्वेश्चन्स ए सेक्शनचे कंप्लीट करायचे आहेत. 35 मल्टिप्लाइड बाय 4 140 अँड 15 मल्टिप्लाइड 4 60 होतात. मग इथं आपल्याला इथंच वाचलं आपण वरती की 10 क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत, सोडवायचे आहेत. म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 4 40. ओके, हे लक्षात ठेवा. आता पॅटर्न नेमका कसा असणार आहे बघा. फिजिक्स मध्ये सेक्शन ए 35 क्वेश्चन्स for 140 marks. In section B 15 questions, but you should attempt only 10. 10 multiplied by 4 40 marks. Same in chemistry, section A 35 questions, section B 15 questions, 140 marks. Botany, section A 35, section B 15 questions, marks 140 and 40. Zoology, section A 35 questions, section B 15 questions, marks 140 is equal to 720 marks. All type of questions MCQ, multiple choice questions are there. ठीक आहे. आता ही नोट लक्षात घ्या की करेक्ट ऑप्शन मार्क विल बी गिवन 4 मार्क्स. जर तुमचं करेक्ट आन्सर असेल तर त्याला एकाला एक क्वेश्चनला 4 मार्क्स दिला जाईल. अँड इनकरेक्ट ऑप्शन मार्क विल बी गिवन -1 मार्क. जर तुमचं आन्सर चुकलं तर 1 मार्क मायनसचा दिला जाईल आणि अशी ती ओव्हरऑल बेरीज त्याची होत असते. म्हणून लक्षात ठेवा की जर समजा कोणी अंदाजे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. इथली काय आहे बघा, -1 मार्क. जर चुकलं तर बरोबर आलं तर मग +4, चुकलं -1. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथं जर आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स बघितले
35 10 45, हे 45 90 आणि इथं 90, 180 क्वेश्चन्स होतील एकूण. 180 मल्टीप्लाइड बाय 4, 720. ठीक आहे. For section B MCQs, candidate need to attempt 10 questions and 50, out of 15 given in the event. If a candidate has attempted more than 10 questions, only the first 10 attempted questions will be considered for evaluation. There will also be negative marking scheme for section B. However, if any anomaly or discrepancy is found after the process of challenges of the key verification, it shall be addressed in the following manner. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा एखाद्याने 11 क्वेश्चन अटेम्प्ट केले, एखाद्याने 12 क्वेश्चन अटेम्प्ट केले. सेक्शन बी मधला विचार करतोय आपण, सेक्शन ए चा विचार इथं करत नाहीये, कारण सेक्शन ए मधले सगळे क्वेश्चन कंपल्सरी आहेत. सेक्शन बी मध्ये जे काही 15 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले आउट ऑफ 15 यू शुड अटेम्प्ट ओनली 10. पण एखाद्याने जर 11 12 13 14 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असतील तर पहिले 10 क्वेश्चन्स हे त्याचं इव्हॅल्युएशन होईल. नंतरची जी काही 1 2 3 4 वरचे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले असतील त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही, असं स्पष्टपणे इथं दिलेलं आहे. ओनली द फर्स्ट 10 अटेम्प्टेड क्वेश्चन्स विल बी कन्सिडर्ड. पुढची गोष्ट लक्षात ठेवा, याच्यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे. देयर विल बी ऑल्सो बी निगेटिव्ह मार्किंग स्कीम फॉर दिस सेक्शन. मात्र एखाद्या वेळेस या 10 क्वेश्चन्स मधला एखादा क्वेश्चन रॉंग आहे, एखादा क्वेश्चनचा काही प्रॉब्लेम असेल, एखाद्या क्वेश्चनचं तिथं 4 ऑप्शन पैकी ऑप्शनच नसेल, तर त्यावेळेस मात्र पुढचा क्वेश्चन कन्सिडर केला जाईल असं इथं म्हटलेलं आहे. करेक्ट आन्सर +4 मार्क, इनकरेक्ट आन्सर -1, unanswered no mark. If more than one option is found to be correct, then 4 marks will be awarded to only those who have marked any of the correct option. बघा, जर एखादा क्वेश्चन त्यांना मोर दॅन वन आन्सर, त्यांना असं वाटतंय की हे 2 ऑप्शन बरोबर आहेत, त्यावेळेस मात्र तिथं +4 मार्क दिले जातील. If a question is found to be incorrect or the question is dropped, then 4 marks will be awarded. एखाद्या वेळेस क्वेश्चनच रॉंग असेल, क्वेश्चनच ड्रॉप असेल, तर तिथं सुद्धा 4 मार्क्स प्लस दिले जाणार आहेत. द रिझन कुड बी ड्यू टू ह्युमन एरर और टेक्निकल एरर. हे कशामुळे? मानवी चुका आणि किंवा टेक्निकल चुका यांच्यामुळे ग्रेस मार्क्स असं होण्याचे चान्सेस असतात किंवा नसतातही. आणि म्हणून पण जर समजा अशी चूक झाली तर मग तसे मार्क्स दिले जातील. कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू डू द कॅल्क्युलेशन्स विथ द कॉन्स्टंट्स गिवन इन द क्वेश्चन्स. तर या सगळ्या बाबी व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे, पण अभ्यास करण्यासोबतच या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर सेक्शन ए, to answer the question, the candidate need to choose one corresponding to the correct answer or the most appropriate answer. करेक्ट आणि योग्य तेच उत्तर घ्या. जिथं खात्री असेल ते उत्तर निश्चितच तुम्ही नोंदवा, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या सूचना दिलेल्या आहेत या सेक्शन बद्दल. मोड ऑफ एक्झामिनेशन आपल्याला माहिती आहे की OMR शीट मिळतं, बॉल पॉइंट पेन सॉरी बॉल पॉइंट पेन वापरायचा आहे, तो सुद्धा सेंटरवर प्रोव्हाइड केलेला, प्रोव्हाइडेड ॲट द सेंटर. OMR शीटला काही टॅम्पर्ड वगैरे केलं, खराब केलं तर बघा काय म्हटलं, इट ॲट एनी स्टेज विल लीड टू डिबारिंग ऑफ द कॅन्डिडेचर फॉर 3 years. तुमच्याकडून काही OMR शीटला धक्का लावण्याचा प्रयत्न केला असेल, नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला 3 वर्षासाठी परीक्षा देण्यापासून बंदी असणार आहे. ड्युरेशन ऑफ टेस्ट बघा, एकूण कालावधी किती आहे टेस्ट साठी? 3 hours and 20 minutes. Compensatory time of 1 hour 5 minutes for examination of 3 hours 20 minutes. Duration for PWBD candidate, फिजिकल लिमिटेशन्स जे काही ज्यांना आहेत, जे ऑलरेडी याच्यामध्ये नमूद केलेले आहेत फॉर्म भरताना, पुरावे जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी हा वेळ एक्स्ट्राचा आहे. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर ऑलरेडी सांगितलेलं आहे फॉर्म भरताना तुम्हाला. याचं मीडियम कोणतं असणार आहे? एवढ्या भाषांमध्ये नीटची क्वेश्चन पेपर निघणार आहे. इंग्लिश, हिंदी, आसामी, बेंगाली, गुजराती, मल्याळम,
कन्नडा, मराठी, ओडिया, तामिळ, तेलुगू, उर्दू, पंजाबी. पण या भाषांमध्ये क्वेश्चन पेपर निघत असताना बघा, जर समजा इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर तुमचं मीडियम इंग्लिश असेल तर फक्त बुकलेट इंग्लिश मध्ये येईल, टेस्ट बुकलेट. ठीक आहे. पण जर समजा या इंग्लिश व्यतिरिक्त कोण्या एखाद्या विद्यार्थ्याने दुसरी लँग्वेज चूज केली असेल तर मात्र त्यांच्यासाठी त्यांची जी लँग्वेज त्यांनी निवडलेली आहे ती लँग्वेज प्लस इंग्लिश अशा दोघं लँग्वेज मध्ये क्वेश्चन पेपर राहील. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने हिंदी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे तर त्याच्यासाठी क्वेश्चन इंग्लिश मध्ये पण राहील आणि हिंदी मध्ये पण राहील. आणि त्याचे हे याच्यासाठी सांगितलंय त्यांनी की जर समजा इन केस तुम्हाला तुमच्या लँग्वेजचा क्वेश्चन समजत नसेल तर ओरिजिनल लँग्वेज जी आहे इंग्लिश तो क्वेश्चन फॉलो करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा याच्यामध्ये म्हटलं इन केस ऑफ एनी एम्बिग्युइटी इन द ट्रान्सलेशन ऑफ क्वेश्चन इन द टेस्ट इट्स इंग्लिश वर्जन शॅल बी ट्रीटेड ॲज अ फायनल अँड द डिसिजन ऑफ एनटीए शॅल बी फायनल इन दिस रिगार्ड. एखाद्याला मराठीतला, हिंदीतला, तामिळ मधला, कन्नड मधला क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल ट्रान्सलेशन करताना तर त्याने इंग्लिशच्या क्वेश्चन जो आहे तो फॉलो करावा. तर ह्या ज्या होत्या त्या महत्वाच्या सूचना. पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये भेटणारच आहोत तेव्हा या नीट संदर्भातच नवीन माहिती आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.